मायग्रेन, अर्ध डोकंदुखी, अर्धशिशी हा जो मायग्रेनचा त्रास आहे हा पुरुषापेक्षा स्त्रियांमध्ये कंपॅरेटिव्हली जास्त प्रमाणात आपणास बघायला भेटतो. अर्ध डोकंदुखी जे आहे यामध्ये काही जे महत्त्वाचे कारण टेन्शन आहे, टेन्शन, मानसिक ताणतणाव, चिंता, काळजी, हेच काही नर्व रिलेटेड प्रॉब्लेम्स, ब्रेन रिलेटेड प्रॉब्लेम्स, झोप पुरेशी न होणे, तसेच व्हायरल सर्दी खोकला, ज्यानंतर सायनस जे आहेत यांना सूज आल्यामुळे, याचे इन्फेक्शनमुळे बऱ्याच वेळा अर्ध डोकंदुखी, अर्धशिशीचा त्रास जाणवतो. तसेच अँगर म्हणजेच राग, चिडचिडपणा यामुळेही बऱ्याच वेळेस अर्ध डोकंदुखीचा त्रास आपणास बघायला भेटतो. जसं की बऱ्याच कोणासोबत काही किरकोळ वादविवाद झाले, जसं की एक्झाम्पलसाठी हजबंड वाईफमध्ये काही किरकोळ वादविवाद झाले, जे काही त्यामध्ये राग, जो काही अँगर आहे हा सप्रेस होणे, यामुळे नंतर काय होते बऱ्याच वेळा अशा प्रकारे अर्ध डोकंदुखीचा त्रास वगैरे होतो. हे मेंटल स्ट्रेस, टेन्शन आहे. तसेच काही वेळेस जो कामाचा किंवा जो काही वर्कलोड आहे यामुळेही बऱ्याच वेळेस अशा प्रकारे अर्ध डोकंदुखीचा त्रास बघणार. यासाठी जी काही होमिओपॅथिक मेडिसिन्स आहेत ही पेशंटच्या लक्षणानुसार द्यावी लागते.